तर लोकशाहीच्या इम्पॅक्ट संदर्भातली पुढची महत्त्वाची बातमी। हेळवाक आरोग्य केंद्रातील 2 डॉक्टर बडतर्फ करण्यात आले। जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांची ही कारवाई पाहायला मिळते। लोकशाहीच्या बातमीनंतर डॉक्टरांवर कारवाई करण्यात आलेली आहे। तर डॉक्टराभावी रुग्णांचा मृत्यू झाला होता आणि त्यानंतर लोकशाहीने ही बातमी दाखवली होती आणि त्यानंतर आता हेळवाक आरोग्य केंद्रातील 2 डॉक्टर यांची हे बडतर्फ करण्यात आलेत। जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांनी तात्काळ ही कारवाई केलेली आहे। काल हेळवाक आरोग्य केंद्रामध्ये एक डॉक्टर नसल्यामुळे एका पेशंटला म्हणजे त्याचा जीव म्हणजे गेलेला आहे इथं। काल तुमचे इथं सहाय्यक आरोग्य अधिकारी आले होते। त्यांनी शब्द दिला होता की इथं कंटिन्यू तुम्हाला डॉक्टर देतो म्हणून। मग ठीक आहे, ते डॉक्टर दिलेले आहेत, डॉक्टरवरती काय इथं कुणाचं नियंत्रण नसतंय। आम्ही त्या संदर्भामध्ये बातम्या सुद्धा केलेल्या होत्या। इथं काल इथल्याच एका व्यक्तीला अटॅक आला, त्याला इथं खासगी वाहनातून इथं आणलं। काय झालं त्याला अटॅकचा प्रॉब्लेम झालेला। बरं आणि त्याच्यावर उपचार केलेला आहे, तो इथल्या शिपाईने उपचार केलेला आहे। बरं हे कितपत म्हणजे रोगी तुम्ही सेवा मी ते तालुका आरोग्याधिकाऱ्यांना सगळे एन्क्वायरी करायला सांगितले। दोन्ही डॉक्टरांना मी राजीनामा द्यायला लावलेला आहे तिथल्या। म्हणजे राजीनाम्यानं सर हा प्रश्न मिटणार नाही ना। दवाखाना आहे, हा नेहमी चर्चेचा दवाखाना असतो। ऐका ना, मला मान्य आहे सगळं ते, परंतु आता त्या डॉक्टरांना काढून टाकणं ही पहिली ऍक्शन घेतलेली आहे। मी एन्क्वायरी करायला सांगितलेलं आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।